नमस्कार. वंदे मातरम. मी हर्षल देव. जगभ्रमंती करताना अनेक व्हिडिओ बनवतो आहे आणि आज मी मॉरिशसमध्ये आहे. खरं तर हा देश तसा प्रसिद्ध आहे. हे एक बेट आहे, हा पूर्ण देश आहे एक बेटावर. आणि तसं आपल्या अनेकांनी या देशाचं नाव ऐकलं असेल, मॉरिशस. खरं तर भारताचा आणि या देशाचा खरंच बराच संबंध आहे. इथे मी पाहिलं तर भारत वंशाचे म्हणजे भारतीय वंशाचे अनेक लोक इथे राहतात. मराठी, हिंदी, तामिळ असे अनेक भाषा इथे बोलले जातात. खरं तर भारताशी याचा काय अधिक संबंध आहे हे मी जाणून घेईलच आणि ते अर्थातच तुमच्यापर्यंत पोचवेल. परंतु दोन इतिहासातील महत्त्वाच्या घटना मॉरिशसमधल्या भारताशी रिलेटेड असलेल्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आपण सर्वांनी सावरकरांचं नाव ऐकलंच आहे. एक अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व भारताला लाभला. भारताला जे महापुरुषांचं एक परंपरा लाभली आहे त्यामधला एक मोठा महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी आपलं सर्व आयुष्य देशासाठी अर्पण केलं. भारतावर त्यांचं प्रेम होतंच आणि भारताची स्वाधीनता, भारताचं स्वातंत्र्य हे त्यांचं लक्ष होतं. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या शिक्षेवर त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली त्याच्यावर त्यांना गर्व होता. वसुधैव कुटुंबकम कृण्वन्तो विश्वमार्यम हे ज्या मातीमध्ये रुजलं, ज्या मातीमध्ये हा विचार वाढला किंवा जन्माला आला त्याच मातीचे ते सुपुत्र आणि आपणही अर्थात त्याच मातीचे सुपुत्र. दिनांक 5 फेब्रुवारी 1965, 5 फेब्रुवारी 1965 हा दिवस फार महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की या दिवशी मॉरिशसचे एक मंत्री सुखदेव विष्णू दयाळ हे दादरला आपल्या मुंबईमध्ये सावरकर सदनामध्ये जिकडे सावरकर राहायचे तिकडे त्यांना भेटायला आले होते. याचं मुख्य कारण असं की त्यांचे वडील म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर हे आपण सर्वांना माहिती आहे. सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ हा असा ग्रंथ आहे ज्याच्यावर प्रकाशनापूर्वीच इंग्रजांनी बंदी घातली. आणि कारण इंग्रजांना माहिती होतं की जर ह्याच्यातून प्रेरणा घेतली भारतीयांनी तर आपल्या इकडे राहणं मुश्किल होईल, आपलं कठीण होऊन जाईल इकडे राहणं. त्यामुळे याच्यावर पहिलाच बंदी घातली होती. परंतु अनेक भाषांमध्ये, फक्त भारतीय भाषा नाही तर परदेशी भाषांमध्ये सुद्धा हा ग्रंथ प्रकाशित झाला. आणि सुखदेव विष्णू दयाळ यांच्या वडिलांनी फ्रान्समधून हा ग्रंथ आणला होता. जेव्हा त्यांनी विष्णू दयाळांनी तो ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी आपल्या मनाशी एक गोष्ट ठाम केली की जेव्हा केव्हा मी भारतात जाईल तेव्हा या ग्रंथकाराला नक्की भेटेल, त्यांचे आशीर्वाद नक्की घेईल, त्यांचे पाया नक्की पडेल. आणि तो योग आला दिनांक 5 फेब्रुवारी 1965ला. सावरकर 82 वर्षाचे होणार होते अगदी 3 महिन्यांमध्ये, कारण मेमध्ये त्यांचा जन्मदिवस असतो आणि फेब्रुवारीमधली ही गोष्ट. 81 सावरकरांना पूर्ण झालं होतं आणि तेव्हा हे त्यांना भेटायला आले. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि सावरकरांचे जे स्वीय सचिव होते त्यांनी असं ग्रथित करून ठेवलं आहे की जवळजवळ ती भेट 1 तास चालली. आणि सावरकरांचं मॉरिशसबद्दल जे विचार होते, जे मत होतं ते ऐकून विष्णू दयाळ अक्षरशः थक्क राहिले. कारण पूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता सावरकरांच्या सुनबाईंचा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंच आहे की सावरकर जवळजवळ 1 तास वृत्तपत्र वाचन करायचे. त्यामुळे त्यांचं लक्ष केवळ भारतावर नव्हतं तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर, आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी चालल्या आहेत ते सगळ्यांवर सावरकरांचं लक्ष होतं. आणि हे ऐकून विष्णू दयाळ अक्षरशः थक्क राहिले. त्यांनी सावरकरांच्या पाया पडला आणि नशिबाने ते जे छायाचित्र आहे त्या प्रसंगाचं ते आपल्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला ते छायाचित्र दाखवतो. हे ते छायाचित्र आहे आणि या छायाचित्रामध्ये खाली लिहिलं आपल्याला दिसेल की मॉरिशसचे मंत्री म्हणजे मरीची इन ब्रॅकेट लिहिलं आहे की मॉरिशसचे मंत्री श्री सुखदेव विष्णू दयाळ यांची भेट दिनांक 5/2/1965. खरं तर या छायाचित्रकाराचा आपण आभार मानले पाहिजेत की एवढं महत्त्वाचं छायाचित्र त्यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. जगभरात भारताशी संबंधित म्हणजे वैचारिकदृष्ट्या, राजनैतिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या जेवढी लोकं आहेत, जेवढे देश आहेत त्या सर्वांचं एक संघटन व्हावं असं सावरकरांचा विचार होता. आणि केवळ विचारच नव्हता, केवळ ते त्यावर लिहितच नव्हते तर त्यासाठी ते कार्यरतही होते. सुखदेव विष्णू दयाळ यांचं नाव सुखदेव हे सरदार भगतसिंग यांचे जे सहकारी होते सुखदेव थापर यांच्यावरून ठेवण्यात आले.
आणि खरं सांगायचं तर विष्णुदयाळ दुसरा संबंध भारताशी, विष्णुदयाळ हे आर्य समाजाचे होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्य समाज हा महर्षी दयानंद सरस्वती यांनी सुरू केलेली एक मोठी चळवळ आहे. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे काही अनिष्ट रूढी ज्या प्रस्थापित झाल्या आहेत किंवा ज्या काही अंधश्रद्धा किंवा लोक जी भरकटत चालली आहे त्यांना पुन्हा आपल्या मुळाकडे नेण्यासाठी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली. आणि तोच आर्य समाज आज मागचे 100हून अधिक वर्ष मॉरिशसमध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर 1997ला 1897ला जेव्हा ब्रिटिश इंडियन आर्मीचं तळ या मॉरिशसमध्ये होतं तेव्हा काही सैनिकांसोबत आर्य समाजाचे विचार या मॉरिशसमध्ये आले. ते सैनिक पुढे 1902 साली मॉरिशस सोडून गेले, परंतु त्यांनी सत्यार्थ प्रकाश आणि संस्कार विधी हे 2 महत्त्वाचे ग्रंथ इथे या लोकांसाठी ते ठेवून गेले. पुढे 1903 साली इथे त्या ग्रंथाच्या माध्यमातून बेकारीलाल सिंग, लाल खेमलाल आणि गुरुप्रसाद दुलजित या तिघांनी मिळून आर्य समाजाची स्थापना इकडे 1903 साली केली. आणि आज अनेक वर्ष झाली आर्य समाज इकडे कार्यरत आहे. कालच माझ्या त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत भूषणजी यांच्याशी बोलणं झालं, परंतु काही कामानिमित्त ते आज व्यस्त आहेत आणि माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. परंतु लवकरच बघूच, म्हणजे जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही भेटूच नक्की. कधी परत मला इथे येणं जमते माहीत नाही, कारण आज फक्त 1 तासासाठी मी मॉरिशसमध्ये आहे. तरी आम्ही संपर्कात राहू. इथे अजून आर्य समाजाविषयी काही माहिती मिळते का मी बघतो, किंवा भारताविषयी काही अजून संबंध मला इकडे जाणून घेता येत आहेत का ते मी यांच्याशी बोलून आपल्यासमोर ते नक्कीच मांडेल. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महर्षी दयानंद सरस्वती या 2 महापुरुषांनी आपल्याला आपल्या मुळाकडे नेलं. आपल्याला जे जातींमध्ये आपण वाटले गेलो होतो ती जातींच्या बेड्या तोडून आपल्याला एक करण्याचा या 2 महापुरुषांनी प्रयत्न केला आणि ते अखेरपर्यंत, आणि त्यांचाच वारसा आज अनेक लोक चालवत आहेत. हे 2 महत्त्वाच्या घटना इतिहासातल्या मला आज तुम्हाला सांगायच्या होत्या या मॉरिशसच्या माध्यमातून. नक्की आपल्याला त्या आवडल्या असतील आणि आपण असाच मला प्रतिसाद देत चला. धन्यवाद. वंदे मातरम.